मित्रांनो, राजकारणाच्या सारीपटावर कधी कोणता मोहरा राजाला शह देईल हे सांगणं महाकठीण असतं. आज बीडच्या मातीत असाच एक भयानक डाव उलटला आहे. तब्बल 14 महिने महाराष्ट्र पोलिसांना गुंगारा देणारा सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा मुख्य सूत्रधार आणि पोलिसांचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार कृष्णा अंधरे अखेर खाकी वर्दीच्या जाळ्यात अडकला आहे. पण प्रेक्षकांनो, ही घटना केवळ एका सराईत गुंडाला बेड्या ठोकण्यापुरती मर्यादित नाहीये, तर हा एका प्रचंड मोठ्या राजकीय भूकंपाचा सायरन आहे. कृष्णा अंधरेच्या हातातील बेड्यांचा खणखणाट थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यंत आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उंबरठ्यापर्यंत धडका मारतोय का, असा सवाल आता विचारला जात आहे. कारण कृष्णा अंधरे हा केवळ एक मारेकरी नसून तो एका अतिशय गुंतागुंतीच्या राजकीय कटाचा चालता बोलता पुरावा आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात पवनचक्की आणि सौर ऊर्जा प्रकल्पांमधून उभी राहणारी कोट्यावधींची माया, त्यातून निर्माण झालेली वर्चस्वाची जीवघेणी साठमारी आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख. देशमुख यांची हत्या म्हणजे रस्त्यावर झालेला एखादा साधा वाद नव्हता. ती एका अत्यंत थंड डोक्यानं नियोजनबद्धरित्या दिलेली राजकीय सुपारी होती. आणि या सुपारीची अंमलबजावणी करणारा मुख्य ऑपरेटर होता कृष्णा अंधरे. आज तोच अंधरे पोलिसांच्या कोठडीत जेरबंद आहे. आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांच्या छावणीत सध्या एक अनामिक आणि अस्वस्थ करणारी शांतता पसरली आहे. आता थोडा तर्कशुद्ध विचार करूया. कृष्णा अंधरेसारखा आरोपी इतके महिने पोलिसांना गुंगारा देऊन फरार राहूच कसा शकतो? तो काय हवेत विरघळला होता का? तो याच महाराष्ट्रात वावरत होता. एखाद्या सामान्य गुन्हेगाराची इतकी हिंमत कधीच असू शकत नाही की तो पोलिसांच्या डोळ्यात इतक्या सहज धूळ फेकेल. यामागे नक्कीच एक अत्यंत भक्कम पोलादी राजकीय भिंत होती, जिने कृष्णाला आजवर सुरक्षित ठेवलं होतं. आणि नेमकी इथेच संशयाची सुई माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दिशेनं वळते. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात या अगोदरच वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा आणि निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. पण वाल्मिक कराड हा या पटावरचा केवळ एक मोहरा होता. खऱ्या अर्थानं या हत्याकांडाची संपूर्ण ब्ल्यूप्रिंट तयार करणारा, आर्थिक रसद गोळा करणारा आणि हत्यारांची जुळवाजुळव करणारा मास्टरमाइंड कृष्णा अंधरेच होता. जर कृष्णा अंधरे 14 महिने गायब होता, तर त्याला एवढा पैसा कोणी पुरवला? त्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा कोणी दिल्या? त्याचे मोबाईल लोकेशन सतत कसे बदलत राहिले? या सर्व अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस कोठडीच्या बंद दरवाजाआड बाहेर येणार आहेत. आणि सर्वात मोठी धोक्याची घंटा हीच आहे की जेव्हा स्वतःच्याच गळ्याभोवती फास आवळला जातो, तेव्हा कृष्णा अंधरे आता स्वतःला वाचवण्यासाठी कोणकोणती नावे उघड करणार? जर त्याने चौकशी दरम्यान असे काही सांगितले की या हत्येचे धागेदोरे थेट मुंडेंपर्यंत जातात किंवा त्याला लपवून ठेवण्यात मुंडेंच्या यंत्रणेचा काही सहभाग होता, तर महाराष्ट्राच्या राजकारणात असा काही स्फोट होईल की ज्याच्या झळा धनंजय मुंडे यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू शकतात. या संपूर्ण प्रकरणाची गुंतागुंत खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. संतोष देशमुख यांनी पवनचक्कीच्या कामात स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचा रास्तवाटा आणि हक्क मिळावा यासाठी प्रखर आवाज उठवला होता. त्यांचा हा बुलंद आवाज प्रस्थापित नेत्यांच्या आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या गुंडगिरीच्या आर्थिक नाड्यांवर थेट घाव घालत होता. एका साध्या सरपंचाने थेट बड्या राजकीय नेत्यांच्या हितसंबंधांना उघड आव्हान दिले होते. आणि त्याचाच कायमचा काटा काढण्यासाठी ही अत्यंत क्रूर आणि अमानुष हत्या घडवून आणली गेली. आता कृष्णा अंधरे पोलिसांच्या कस्टडीत आहे. गुन्हेगारी विश्वाचा एक अलिखित पण पक्का नियम असतो. जेव्हा स्वतःच्या जीवावर बेतते तेव्हा कोणताही गुन्हेगार आपल्या बॉसशी प्रामाणिक राहत नाही. पोलिसांचा 3rd डिग्रीचा ससेमिरा आणि भविष्यात दिसणारी फाशीच्या शिक्षेची टांगती तलवार कृष्णा अंधरेसमोर उभी आहे. अशा परिस्थितीत सरकारी साक्षीदार बनून स्वतःची शिक्षा कमी करून घेण्यासाठी तो आपले तोंड उघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आणि जर त्याने तोंड उघडले, जर त्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव या हत्याकांडाच्या कटात किंवा गुन्हेगारांना संरक्षण देण्यात घेतले, तर तो दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात काळाने दिवस ठरेल. एका विद्यमान नेत्याला अशा अत्यंत गंभीर गुन्ह्यात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागणं ही राज्यासाठी शर्मेची आणि मुंडेंसाठी राजकीय आत्महत्येचीच वेळ असेल. कृष्णा अंधरेच्या अटकेची ब्रेकिंग न्यूज वाऱ्यासारखी पसरताच बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एका अभूतपूर्व आणि कमालीच्या अस्वस्थ करणाऱ्या शांततेने घर केले आहे. ही शांतता एखाद्या महाभयंकर वादळापूर्वीची चाहूल आहे, याची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आता राज्यभरातील तमाम न्यूज चॅनलच्या ओबी व्हॅन्सचा आणि पत्रकारांचा गराडा पडला आहे. प्रत्येकाला फक्त एकच एक्सक्लुझिव्ह माहिती हवी आहे, ती म्हणजे बंद दरवाजाआड कृष्णा अंधरे नक्की काय काय ओकतोय. पोलिसांच्या विशेष तपास पथकाने म्हणजे SITने कृष्णाला ज्या अज्ञात स्थळी हलवले आहे तिथे अत्यंत कडेकोट आणि अभेद्य बंदोबस्त ठेवण्यात आला असून बीड पोलिसातील काही मोजक्या आणि अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांनाच
या तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या अत्यंत गोपनीय आणि खात्रीलायक माहितीनुसार कृष्णा आंधळे सुरुवातीचे काही तास पोलिसांना उडवाउडवीची आणि दिशाभूल करणारी उत्तरं देत होता. परंतु जेव्हा पोलिसांनी त्याच्यासमोर वाल्मिक कराड आणि इतर अटक केलेल्या आरोपींचे कबुली जबाब तसेच त्याचे गेल्या 14 महिन्यातील मोबाईल लोकेशन्स आणि पैशांच्या व्यवहारांचे भक्कम तांत्रिक पुरावे भिरकावले, तेव्हा मात्र त्याची अक्षरशः दातखिरीज बसली. आता सर्वात मोठा कळीचा मुद्दा हा आहे की कृष्णा आंधळे स्वतःची कातडी वाचवण्यासाठी या भयानक कटाचे खापर नेमके कोणाच्या माथ्यावर फोडणार. संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास ज्या दिशेने पुढे सरकत आहे त्या दिशा थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय साम्राज्याला हादरे देत आहेत. बीडचे राजकारण हे कायमच वर्चस्ववाद, मोठी कंत्राटे, कारखाने आणि जमिनींच्या व्यवहारांभोवतीच फिरत आलेले आहे. संतोष देशमुख यांनी नेमक्या याच दुकऱ्या नसेवर बोट ठेवण्याचे धाडस केले होते. त्यांनी पवनचक्की आणि इतर विकास कामांमध्ये स्थानिक तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी जी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती ती प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खूप जोरानं खुपत होती. अशा परिस्थितीत कृष्णा आंधळेसारखा सराईत आणि खतरनाक गुन्हेगार केवळ स्वतःच्या वैयक्तिक रागातून एका सरपंचाची हत्या करण्याची एवढी मोठी जोखीम का पत्करेल? हा अत्यंत साधा आणि लॉजिकल प्रश्न आता सामान्य जनतेच्याही मनात निर्माण होऊ लागला आहे. या हत्येमागे भक्कम राजकीय रसद आणि मोठी सुपारी असल्याचा संशय आता कृष्णाच्या अटकेमुळे अधिकच गडद झाला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी ही वेळ अत्यंत कसोटीची आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वाची सर्वात मोठी लढाई ठरणारी आहे. धनंजय मुंडे हे राज्याच्या राजकारणातील एक अत्यंत वजनदार प्रस्थ मानले जातात. त्यांचे राजकीय नेटवर्क, त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते आणि त्यांची प्रशासनावरील मजबूत पकड सर्वश्रुत आहे. परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्याच अत्यंत जवळच्या कार्यकर्त्यांची आणि आता मुख्य आरोपीची झालेली अटक ही त्यांच्या राजकीय प्रतिमेला लागलेली एक फार मोठी गालबोट मानली जात आहे. सध्या मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड धास्ती आणि अस्वस्थता असून विरोधकांनी मात्र या संधीचे सोने करण्यासाठी आपली कंबर कसली आहे. मुंबईत मंत्रालयाच्या आवारात आणि विरोधी पक्षांच्या प्रमुख कार्यालयांमध्ये आता कृष्णा आंधळेच्या अटकेचे राजकीय भांडवल नेमके कसे करायचे यावर गुप्त बैठका आणि रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. जर कृष्णा आंधळेने पोलिसांना दिलेल्या जबाबात किंवा मॅजिस्ट्रेट समोर दिलेल्या कलम 164च्या जबाबात चुकूनही असा उल्लेख केला की या संपूर्ण प्रकरणाची पूर्वकल्पना धनंजय मुंडे यांना होती किंवा त्याला फरार होण्यासाठी मुंडेंच्या यंत्रणेने कोणतीही मदत केली होती, तर महाराष्ट्राच्या राजकारणात असा राजकीय स्फोट होईल ज्याचे हादरे थेट दिल्लीपर्यंत जाऊन बसतील. एका माजी मंत्र्याला आणि विद्यमान आमदाराला हत्येच्या कटासारख्या गंभीर प्रकरणात थेट चौकशीला सामोरे जावे लागणे हे केवळ त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाच नाही तर त्यांच्या पक्षालाही मोठ्या प्रमाणावर बॅकफूटवर ढकलणारे ठरू शकते. त्यामुळेच आता या प्रकरणाचा तपास केवळ बीड पोलिसांच्या हातात मर्यादित राहू नये, तो सीबीआय किंवा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सीआयडी वर्ग करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे कृष्णा आंधळे याला पोलीस कोठडीत असताना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी त्याच्या कुटुंबियांनीही न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. कारण गुन्हेगारी विश्वात अशा हाय प्रोफाईल प्रकरणांमधील मुख्य दुवा अचानक रहस्यमयरित्या गायब होण्याच्या किंवा संपवल्या जाण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडलेल्या आहेत. या संपूर्ण राजकीय आणि गुन्हेगारी साठमारीत सर्वात मोठा न्याय कोणाला हवा असेल तर तो संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना. त्यांच्या भावाने धनंजय देशमुख यांनी आजवर ज्या अफाट हिमतीने या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे त्याला आता कृष्णाच्या अटकेमुळे एक खूप मोठे बळ मिळाले आहे. धनंजय देशमुख यांनी सातत्याने असा गंभीर आरोप केला होता की पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव आहे आणि म्हणूनच कृष्णा आंधळे मोकाट फिरते. आता तोच कृष्णा आंधळे पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्या अदृश्य राजकीय दबावाची तीव्रता आता किती पटींनी वाढेल याचा अंदाज लावणं अजिबात कठीण नाही. पोलिसांसमोर आता दुहेरी आणि अत्यंत खडतर आव्हान आहे. एक म्हणजे कृष्णा आंधळेकडून या हत्याकांडाचे खरे मास्टरमाइंड कोण आहेत हे बदलून देणे आणि दुसरे म्हणजे या तपासावर कोणताही राजकीय प्रभाव किंवा दबाव पडू न देणे. ज्या दिवशी कृष्णा आंधळेला न्यायालयात हजर केले गेले तो दिवस अत्यंत नाट्यमय होता. पोलीस त्याच्या कोठडीची मागणी करताना रिमांड रिपोर्टमध्ये कोणते धक्कादायक खुलासे करणार यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार होती. तो रिमांड रिपोर्ट म्हणजे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत भर घालणारा लेटर बॉम्ब ठरणार का, की कृष्णा आंधळे केवळ आपल्याच खालच्या स्तरातील साथीदारांची नावे घेऊन बड्या धेंडांना सुरक्षित ठेवणार? हा सस्पेन्स आता शिगेला पोचला होता. बीडच्या मातीत रंगलेला हा राजकीय आणि गुन्हेगारीचा रक्तरंजित खेळ आता एका अशा वळणावर येऊन ठेपला आहे जिथून माघार घेणे आता कुणाला शक्य राहिलेले नाही. बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाला त्या दिवशी सकाळपासूनच अक्षरशः एका अभेद्य लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. न्यायालयाच्या आवारात आणि बाहेरच्या रस्त्यांवर शेकडो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलाच्या
SRPF तुकड्या आणि दंगल नियंत्रण पथके कोणत्याही अनुचित प्रकाराला धैर्याने सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज होती. संपूर्ण राज्याचे लक्ष आज बीडच्या या न्यायालयाकडे लागून राहिले होते. कारण तब्बल 14 महिने पोलिसांना गुंगारा देणारा संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आणि मोस्ट वॉन्टेड आरोपी कृष्णा आंधळे याला न्यायाधीशांसमोर हजर केले जाणार होते. जसा दुपारी पोलिसांच्या गाड्यांचा ताफा सायरन वाजवत न्यायालयाच्या आवारात दाखल झाला, तशी तिथे उपस्थित असलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींची आणि बघ्यांची प्रचंड मोठी झुंबड उडाली. चेहऱ्यावर काळे कापड बांधलेल्या आणि दोन्ही बाजूंनी सशस्त्र पोलिसांनी गराडा घातलेल्या कृष्णा आंधळेला जेव्हा गाडीतून खाली उतरवण्यात आले, तेव्हा वातावरणातील तणाव अगदी शिगेला पोचला होता. कॅमेऱ्यांचे फ्लॅश एकापाठोपाठ एक चमकत होते आणि पत्रकारांच्या प्रश्नांच्या फैरी झडत होत्या. पण कृष्णाने आपली मान खालीच घातली होती. न्यायालयात पाऊल ठेवताना त्याच्या देहबोलीत पूर्वीचा तो माज आणि ती गुरमी कुठेही शिल्लक राहिलेली दिसत नव्हती. 14 महिन्यांचे फरारी जीवन आणि आता समोर उभा राहिलेला कायद्याचा फास, यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची हतबलता आणि अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती. हा तोच कृष्णा आंधळे होता,